हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत बैल पोळ्याची फेस्टिवल पोस्ट कॅनवामध्ये क्रिएट करायला. ही पोस्ट मी क्रिएट केलेली आहे, त्यालाच आपण आज रिक्रिएट करूया. ब्लँक पेज घेते. आता बैल पोळ्याची पोस्ट म्हटल्यावर आपल्याला काही बैलाचे इमेजेस लागतील. एलिमेंट्समध्ये जर आपण कॅनवाच्या सर्च केलं बैल पोळा किंवा बैल किंवा मग इंग्लिशमध्ये बुल, तर एवढे इमेजेस कॅनवामध्ये अवेलेबल नाही आहेत. एवढे मोजकेच इमेजेस अवेलेबल आहेत. तर मग अशा वेळेला काय करता येईल, गुगलवरून तुम्ही गुगलला जाऊन सर्च करून PNG इमेजेस डाउनलोड करू शकताय. फ्री PNG इमेजेस असतात काही गुगलला, जे तुम्ही यूज करू शकताय. मी तेच केलंय. अपलोडमध्ये जाते. माझ्याकडे काही इमेजेस आहेत. हा इमेज ऍड करते. सेट करून घेऊया पेजवर प्रॉपर. याला एक बॅकग्राऊंड ऍड करायचा. एलिमेंट्स मध्ये जाते. नेचर बॅकग्राऊंड सर्च करा किंवा विलेज बॅकग्राऊंड सर्च करा. भरपूर सारा कंटेंट यामध्ये तुम्हाला भेटेल. भरपूर सारे बॅकग्राऊंड अवेलेबल आहेत. मी जो घेतलाय तो रिसेंट हा बॅकग्राऊंड मी यूज केलेला आहे. हा टेक्स्ट टाकून तुम्ही सर्च करू शकताय. वॉटर कलर समर लँडस्केप. बॅकग्राऊंड ऍड केलाय पेजवर. राईट क्लिक करते. सेट इमेजेस बॅकग्राऊंड. इमेज आपला बॅकग्राऊंडला प्रॉपर सेट झालाय आणि तो त्यामध्ये हे पण इमेजमध्ये म्हणजे लुक पण चांगला देतोय. तो ऍडजस्ट होऊन गेलाय. त्याची ट्रान्सपरन्सी कमी करते. थोडा लाईट फील देते त्याला. इमेज सिलेक्ट करते पेजला. कलर ऑप्शन मध्ये जाऊन पेज कलर देते. हा कलर कोड तुम्ही नोट करू शकताय. सेम डिझाईन जर क्रिएट करायची असेल तर हा कलर कोड इथे जर तुम्ही टाकला न्यू कलर मध्ये, इथे जर कलर कोड टाकला तर तुम्हाला तो सेम कलर अवेलेबल होईल. आता यामध्ये एक एलिमेंट्स मध्ये जाऊन ट्री ऍड करते. ट्रीचे पण भरपूर सारे ग्राफिक्स आहेत, तुम्ही यूज करून बघू शकताय. मी हा यूज करते. इथे ह्या फार्मरच्या मागे ऍड करते. तर जरा फार्म सारखा त्याला लुक येतोय. आता टेक्स्ट ऍड करायचंय. बैलपोळ्याचं फेस्टिवल पोस्ट आहे, त्यामुळे बैलपोळ्याचे विशेष ऍड करायचे आहे. टेक्स्ट मध्ये जाऊनही तुम्ही टेक्स्ट इलेमेंटने ऍड करू शकताय किंवा इलेमेंट्स मध्ये बैलपोळा सर्च केलं तर रेडी टू यूज 2 ग्राफिक्स आपल्याला मिळत आहे. त्याचं तुम्ही इथून कलर चेंज करू शकताय किंवा मग गुगलचे PNG फ्री PNG यूज करू शकताय. माझ्याकडे काही PNG आहेत, ते मी यूज केलंय. ऍड करते. एडिट इमेज मध्ये जाते. ड्यूटोन इफेक्ट, ड्यूटोन, त्याच्यामध्ये कलर चेंज करू शकतोय आपण. त्याचा रेड देते. भरपूर सारे कलर आहे, ट्राय करून बघू शकताय. आता आपल्याला टेक्स्ट ऍड करायचं आहे. टेक्स्ट बॉक्स घेते. शुभेच्छांचा टेक्स्ट ऍड करायचा आहे. ते मराठी टायपिंग साठी मी ही साईट प्रिफर करते. marathi.indiatyping.com. इथे तुम्ही इंग्लिश मध्ये टाईप केलं की ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येत आहे. मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं होतं. परत टाईप करते.
सिलेक्ट करते. इथे कॉपीचा ऑप्शन आहे. मोबाईलमध्ये करत असाल तर साईडला इथे कॉपीचा ऑप्शन येतो. कॉपी केला, इथे जाते, पेस्ट करते टेक्स्ट. ऍडजस्ट करून घ्या टेक्स्ट. फोंट देवनागरी यूज करायचंय. देवनागरीमध्ये डीन टेक्स्ट म्हणून फोंट यूज करते. डीन नेक्स्ट. फोंट कलर चेंज करू शकता इथून, जो हवा तो. ब्लॅकच ठेवते. इफेक्ट मध्ये जाऊन शॅडो इफेक्ट देते. बॅकग्राऊंडला कलर हा घेते, जो आपण बॅकग्राऊंडला दिलेला आहे तो. आपली पोस्ट जवळपास रेडी झाली आहे. यामध्ये आता क्लायंटचा लोगो ऍड करायचा आहे आपल्याला. क्लायंटचा लोगो तुम्ही अपलोड मध्ये जाऊन तुमच्या मोबाईलच्या गॅलरीतून किंवा पीसी मधून करू शकताय. तर माझ्याकडे फोल्डर मध्ये लोगो आहे, त्यामुळे मी कॉपी पेस्ट करते. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितले होते की एका क्लायंटच्या जर पोस्ट असल्या तर एकाच फोल्डर मध्ये करत जा. त्याने काय होतं, आपला वेळही वाचतो आणि आपण दुसऱ्या पोस्ट मध्ये त्याचा लोगो कॉपी पेस्ट करू शकतो. आपल्याला शोधत बसावं लागत नाहीये. लोगो कॉन्टॅक्ट डिटेल ऍड केले. आता आपल्याला आपल्या बिझनेसचा याच्यात वॉटरमार्क ऍड करायचा आहे डिझाईन मध्ये, जेणेकरून ही डिझाईन दुसरं कोणी यूज करू शकणार नाही. टेक्स्ट मध्ये जाते. फोन चेंज करते. साईज कमी करते आणि त्याला रोटेट करते. कुठेही ऍड करू शकताय तुम्ही डिझाईन मध्ये. कलर चेंज करू शकताय. त्याची ट्रान्सपरन्सी थोडी कमी करते. अशा प्रकारे ही आपली डिझाईन क्रिएट झाली आहे. पोस्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.